नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता आजपासून राज्यामध्ये सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस। पण असं काय घडलंय मित्रांनो की ज्यामुळे आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस? हा पाऊस राज्यातील कोणत्या भागात कोसळणार? हा पाऊस आजपासून कुठं बरसायला सुरू होणार? हा जो पाऊस आहे तो आमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गावात, खेड्यात कधीपासून या ठिकाणी कोसळायला सुरू होणार आहे? या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास सदैव मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून राज्यामध्ये सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस। पण आजपासून राज्यात कुठे आणि किती प्रमाणात पाऊस कोसळायला सुरू होणार आणि असे कोणते ते जिल्हे, असे कोणते ते तालुके की जिथं आजपासून पाऊस कोसळायला सुरू होणार, या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, घडलं काय तर बंगालच्या उपसागरामध्ये जो मध्य बंगालचा पोर्शन आहे, तर लक्षात घ्या, आंध्र प्रदेशच्या पूर्व दिशेला विशाखापट्टणम नावाचं शहर आहे। तर या विशाखापट्टणम शहराच्या असणाऱ्या किनारपट्टीच्या भागामध्ये एक त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले। हे कमी दाबाचं क्षेत्र लवकरच महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करणार आहे आणि यामुळे मित्रांनो या ठिकाणी हवामानात बदल होत आहे आणि या हवामानातील बदलामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। मग आजपासून राज्यात कुठं कुठं पाऊस सुरू होणार आहे तर लक्षात घ्या, आज पाऊस जो आहे चंद्रपूर, गडचिरोली, काही भागात भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा इथं सुरू होणार आहे। यवतमाळमध्ये पाऊस कोसळू शकतो आणि काही प्रमाणात अमरावती व नांदेड इथून पाऊस सुरू होणार आहे। परंतु 1 ते 5 सप्टेंबरचा विचार केला तर पहिल्यांदा पाऊस झोडपून काढणारे पूर्व विदर्भाला म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, त्यानंतर मित्रांनो वर्धा आणि नागपूर एवढं झालं की पाऊस पुढे जाऊन पश्चिम विदर्भाला दुसऱ्या दिवशीपासून झोडपणार। अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि त्यासोबतच मित्रांनो बुलढाणा आणि त्याच दिवशी म्हणजे 1 सप्टेंबरच्या आसपास हे घडेल। 1 सप्टेंबरला पूर्ण मराठवाड्याला झोडपून काढणार। 1, 2, 3, 4 दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस होणार। खानदेशात सुद्धा तुम्हाला सांगतो 1 तारखेपासून जोरदार पाऊस सुरू होणार, धुळे, नंदुरबार आणि त्यासोबत जळगाव। पण इथं पाऊस 2 तारखेपासून वाढणार, तो 5 तारखेपर्यंत चालू राहणार। मध्य महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस तुम्हाला 1 तारखेपासून सुरू होताना दिसेल, पण 2 तारखेपासून पावसाची तीव्रता वाढणार। इथं पाऊस तुम्हाला सांगतो नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया सोडत बाकी ठिकाणी पाऊस हा 2 तारखेपासून जोर धरणार। मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या एरिया पाऊस हा 31 तारखेपासून वाढणार आहे। तर लक्षात घ्या या पद्धतीने पावसाची स्थिती आहे। कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये पाऊस हा तुम्हाला 1 तारखेपासून वाढताना दिसणार आहे आणि पाऊस 1 ते 5 तारखेच्या दरम्यान जोरदार कोसळणार आहे। कोकणात 6 तारखेला सुद्धा पाऊस सुरू राहू शकतो, म्हणजे ऐन गणपतीच्या काळामध्ये पाऊस जोरदार ते अतिजोरदार होण्याची शक्यता आहे मित्रांनो। आणि लक्षात घ्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर
याच्या दक्षिण भागाला 1 तारखेपासून व उत्तर भागाला 2 तारखेपासून पाऊस झोडपून काढेल अशी या ठिकाणी हवामान खात्याची माहिती आहे आणि याचंच आपण एक संपूर्ण विश्लेषण आपल्यासमोर सादर केलं। तर हे होतं मित्रांनो एक स्टेट बुलेटिन की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की राज्यात आपल्याला पाऊस हा आजपासून कुठं आणि किती प्रमाणात वाढताना दिसणार आणि हा पाऊस कोणत्या भागात कधीपासून कधीपर्यंत कोसळू शकतो। तर लक्षात घ्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान 1 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। सर्व धरणं भरतील, विहिरींना पाणी येईल, बोरवेलला पाणी येईल, पण एकच लक्षात घ्या विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे म्हणून विजा कोसळू शकतात, जीव जाऊ शकतो, म्हणून आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत कामं करा। आणि एक आणखीन विनंती करतो मित्रांनो की अचानक ओढ्यांना नाल्यांना पाणी येणार आहे कारण धरणं भरलेली आहेत मित्रांनो, म्हणून ओढ्यातून नाल्यातून प्रवास करत असताना थोडा विचार करून करा एवढीच आपणास विनंती। आणि फटाफट एकदा दामिनी नावाची ॲप डाउनलोड करा। ह्याच्यात मला काही 1 रुपया मिळत नाही, पण ही तुमच्या जीवासाठी सुरक्षिततेसाठी महत्त्वाची गोष्ट आहे। गव्हर्नमेंटची ॲप आहे दामिनी नावाची, तर डाउनलोड करून घ्या मित्रांनो। ही ॲप डाउनलोड केली तर पुढच्या 15 मिनिटात कुठे वीज कोसळणार याची माहिती मिळते। आणि बाबांनो तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओज पाहण्याचा फार नाद आहे, तो नाद फक्त वरी ढगांचं त्या ठिकाणी गडगडाट होत असला विजांचा कडकडाट त्या ठिकाणी तो टाळा, स्विच ऑफ मोबाईल करा, झाडाखाली कृपया मी विनंती करतो थांबू नका। तर मित्रांनो ही होती संपूर्ण अपडेट की बाबा आजपासून राज्यात कुठे किती प्रमाणात पाऊस वाढणार आणि पाऊस इथून 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान कसा राहणार। ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।